गोमाताचा राजा गोविंद पथक याचे हे दुसरे पर्व आणि त्यानंतर आपले गणेशोत्सव मंडळाचं पाठपूजन या दोन कार्यक्रमाचं आपण येथे शुभारंभ करणार आहोत। पहिला आपण जागेवाल्याला गारणा घालणार आहोत आणि सराव शिबिर सुद्धा आहे आणि आमचा कोच काय नाही दादा, आज आपला सराव शुभारंभ होतोय, प्रारंभ होतोय दहीहंडीचा। गेल्या वर्षी मी तुला ब्लॉगमध्ये बोललो होतो की 5 तास आपण लावले। आता आपण जागेवाल्या महाराजांचं पूजन झालेलं आहे। आता आपण पहिला आपल्या गणपतीकडे म्हणजे पाठपूजनाकडे आपण जागेवाल्या महाराजांसाठी सगळ्यांनी हात जोडायचे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आज या ठिकाणी गोमाता जनता कॉलनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपला गोविंदाचा सराव शिबिर आणि पाठपूजनाच्या कार्यक्रमाचा आरंभ केलेला महाराजा। या दोन्ही कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही आणि हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडून गेले महाराजा। आज आपल्या बाळगोपाळांच्या ज्या काही मनोमध्ये इच्छा असतील आणि जे काही त्यांचे हेतू असतील ते साध्य करून द्या महाराजा। बोल 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 बजरंग बली की जागेवाले महाराज की। हा काय म्हणतो, यावर्षी हा 6 तास लावतो आपण। 6 तर लावणार। अरे वा, लावणार हे तर फिक्स आहे। पहिला बादेवा महाराजा सिद्धनाथा महानायका काशीनाथा विनायका माऊली मोरेश्वरा गोमाताचा राजा। आज ठरावाप्रमाणे याही वर्षी आम्ही पाठपूजनाच्या 16च्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे महाराजा। या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचं गाळबोट लागणार नाही आणि भीती येणार नाही याची काळजी घ्या महाराजा। आगमन विसर्जन या कार्यक्रमामध्ये देखील कोणत्याही प्रकारचं गाळबोट लागणार नाही। हा कार्यक्रम जेणेकरून या कार्यक्रमाला विलंब होणार नाही। मुलं आली सगळी। यावर्षी चंदन सुर्वे एक्सपिरियन्स मॅन आहेत। अच्छा, चंदन सुर्वे यावर्षी आहेत। अरे वा, मिळून 6 थराचा मनोरा 7 थराचा झाले 7 पण लावू। गोमाता स्पार्टन की टीम यहाँ पे खड़ी है। हॅलो सर्व गोविंदांना मी विनंती करतोय की पहिला कार्पेट अंथरूण घ्यायचं, त्याच्यावर सगळ्यांनी खाली कार्पेट अंथरूण घ्या। कार्पेट वरती आपण मॅट ठेवूया। सगळ्या गोविंदांना मी विनंती, आपला नको पायामध्ये, सगळ्यांना विनंती आहे।
सगळ्या गोविंदांना आणि कार्यकर्त्यांना मी विनंती करतोय, एकदम तर म्युझिकल बीट्स थोड्या वेळासाठी थांबायचं आहे. आपण येथे आपल्या या सगळ्या गोविंदासाठी एक गाणं घालतोय, कारण गोविंद यंदा 6 तराचा एक उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे, तर त्यांच्यासाठी आपण गाणं घालतो. बादेवा महाराजा गोमाताचा राजा गणपती गजानन समर्थ. आज या ठिकाणी गोमाताचा राजा गोविंद पथकाचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून आज सगळे गोविंद इथे एकत्र जमलेले आहेत महाराजा. या सगळ्या गोविंदाला यंदाच्या वर्षी 5चे 6 आणि 6चे 7 तर लावण्यात यश द्या रे महाराजा. आमचं गोविंद तुझं नाव घेऊन बाहेर हंडी फोडून जाऊचो हा, तेव्हा यातल्या एका पण गोविंदात कोणत्याही प्रकारची इजा दुःखपात होणार नाही आणि सगळ्यांचा तू सांभाळ कर रे महाराजा. तुमची कृपादृष्टी राहू दे रे महाराजा. आनंदी आनंद करून एकाचे 21 करून या नगरातील सगळी मंडळी आणि सगळे गोविंद एकत्र नांदू दे रे महाराजा. आणि आज सराव शिबिरानिमित्त जे भेटीचा साई बाबा की गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गावशे का बाया गोविंदाबद्दल जिममध्ये येऊन जिममध्ये येऊन बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि आता एंडीचा सराव चालू होईल. गुलाबनी चार्ज घेतला आता. गेल्या वर्षी 5 सर लावलेली सगळी मुलं मॅटवरती आणि आपापल्या जागेवरती उभी राहा. प्रत्येकाला माहिती आहे आपापल्या जागा कोणत्या होत्या. वाढवण्यासाठी शाळेच्या गजरात आपल्याला गोविंदासाठी बेस आता ग्राउंड करून पाया पडून घेऊ. ओरडते ना थोडं थोडं मामा आधी करून घ्यायला पाहिजे. गेल्या वर्षी 5 सर लावलेली मुलं लवकरात लवकर मॅटिंगवर या. आपापल्या जागेवरती उभी राहा लवकरात लवकर. आपण मॅटवरती जमा व्हायचंय कारण आणि आपल्याला दिलेले जे टॉवेल आणि बेल्ट आहे ते सांभाळून ठेवायचे, कारण हेच आपल्याला पूर्ण दहीहंडीपर्यंत वापरायचे. याची सगळ्या गोविंदांनी खबरदारी घ्या. हो ॲलेक्स पहिल्यांदा स्वतःहून मला बोलायच की जागा सोडा, एका मागे मग एक उभे राहू नका. आणि आपल्याकडे जागा भरपूर आहे. जागा सोडून एका बाजूला एक असं उभं राहून मॅटच्या बाजूला सर्कल करायचं आहे. वर्षीचा टॉपर सगळ्यांनी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती बजरंग बली की गोमाताच्या राजाचा साई बाबा की जागेवाले महाराज की संतोषी माते की शंकर भगवान की. अरे ही शान कोणाची. आपलं गेल्या वर्षी ओम नाही आहे
लावण्याची जिद्द आहे. पाहू शकता आत्मविश्वास आहे. या स्तरामध्ये 5 स्तर लागले पाहिजे. समोसे वाट बघतात. नाही सला ए राहुल इथं राहुल आता पहिल्याचा विचार करत होतो आम्ही 4 पहिले थर लावायचा विचार करत होतो. आता मुलांची सुद्धा आहे की आपण 5 थर लावूया. डायरेक्ट 5. आता सध्या आम्ही 5 थराची तयारी करतोय. व्यवस्थित आहे. चलो हो इकडे 5. हा पहिले ट्रॅक आहे 5. अरे वा विजय तू कोण वाटतं अंडी पाहिजे कोच पुन्हा गडबड आहे कोचची आमच्या. दहीहंडी फोडतोय हे काय आता आपण सव्वा आम्ही 5 सर पहिल्या अटेम्प्टमध्ये परत सरावाचाच आम्ही 5 सर परत लावले पहिल्या अटेम्प्टमध्ये. पण सराव पहिला दिवस सरावाचा आणि एकच फटक्यामध्ये आपण 5 सर लावले. पहिला असं वाटत होतं की आपण कालपर्यंत प्रॅक्टिस करतो आणि दहीहंडी पथकाला विनंती करतोय मनोरा रचण्यासाठी सुरुवात करायची आहे. टॉपर हंडी फोडायची आहे. टॉपर पडू दे ना हंडी आहे भाई. आपल्या दोघांचे एकत्र पडलं तर फायदा आहे. आता पुन्हा हंडी. व्हेरी गुड ऑल द बेस्ट. भाई बेस्ट आहे. बेस्ट कडक आहे. कॉल दो कॉल शांतता राखायची आहे. हात वरती करायचे. गोविंदाला पकडायचं. शांतता. मस्त वाजवतो. अरे तुझ्या वाजता की नाही. वाजीव वाजीव शांतपणे उतरायचं आहे. घाई करू नका. गणपती बाप्पा.
सराव झालेला आहे. 5 सरांनी कडक लावली, हंडी फुली आहे आणि आता मी पार घेऊन जातोय आज आम्ही. आणि हा बघा काय नाही, लय प्रयत्न केले पण पेरच भेटला रे शेवटी. नशिबात पेरच होता. फळ खातो, फळ मूर्ती जवळचा फळ सुरुवात घेऊन आला. नशिबात तिकडे खाली तिकडे नाहीच काय. मग आपला पाठ आपण आज पोहोचवला इथे एकदम व्यवस्थित आणि पहिल्यांदा खूप सुंदर पाठ आहे.